प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण थेट चर्चेकडे यावेळेला वळतोय। अरुणजी, आणखी एक पॉलिटिकल बाजू मला ही समजून घ्यायची आहे। तुमच्यासाठी तर खरं तर सत्ता परिवर्तन, पक्षातून बाहेर पडणं आणि त्यानंतर भाजप सोबत जाणं हा सगळा प्रवास जनतेने देखील पाहिला। मात्र आज ज्यावेळेला राहुल गांधी काही प्रश्न उपस्थित करतायत त्यावेळेला प्रत्येक पक्षाला उत्तर द्यावंच लागेल की आपले किती उमेदवार आणि कशा पद्धतीने निवडून आले, कारण आज निवडणूक आयोगावरतीच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाताना दिसतंय। अरुणजी सावंत, तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे? विशालजी, आवाज थोडा कमी येतोय। हां हां। पहा विशालजी, हं संपूर्ण देशाला हे माहित आहे हं की सध्या बिहारच्या निवडणुका ह्या तोंडासमोर आलेल्या आहेत। हं गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्रपक्ष हां यांनी आपली जी काही विश्वासार्हता असते ती घालून बसली आणि त्याच्यामुळे जनतेने हं त्यांना दूर लोटलं आणि त्यांचा पराभव झाला। बरं। आता या पराभवातून बाहेर पडण्याकरता नवीन ज्या काही निवडणुका येत आहेत, महाराष्ट्रातल्या निवडणुका येत आहेत, हं मुंबईतल्या निवडणुका येतात, या निवडणुकांना जर तोंड द्यायचं असेल तर काहीतरी एक फेक नॅरेटिव्ह हे तयार गेलं पाहिजेच। बरं। आणि म्हणून त्यांनी निवडणूक आयोगावरतीच चिखलफेक करायचा एक केविलवाणा प्रयत्न, काही चांगले चांगले त्यांनी हे गोळा केलेत, नो डाऊट। निवडणुका ज्या झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये, तिथे कुठे काहीतरी देशामध्ये एका कोपऱ्यात काहीतरी जर धांदली झाली असेल तर यांचा असा दाखविण्याचा प्रयत्न आहे की संपूर्ण देशभरामध्ये हं ज्या काही निवडणुका गेल्या 10 वर्षात लढल्या गेल्या त्या संपूर्ण निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाली होती, असा एक आरडाओरड आपण करूया। हं याच्याकरिता राहुल गांधीजी यांनी काही हुशार लोकांना पदरी घेतलं हं आणि एक अतिशय उत्तम अशी पत्रकार परिषद भरविली आणि हं त्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी एक उत्तम असा इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रकार केलेला दिसून येत आहे। हं जनतेला ते असं भासू पाहत आहेत की देशभरमध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चोरी झाली होती आणि म्हणून आम्ही हरलो होतो। म्हणजे आता त्यांचं जे काही अपयश होतं ते हां लपविण्याकरता कुठेतरी काहीतरी थोडंफार झालं होतं असेल, ते सुद्धा अजून उघड व्हायचं आहे। कारण जर खरोखर असं काही घडलं असेल तर हं तुम्ही सुप्रीम कोर्टात का नाही गेलात आजपर्यंत? आणि हे सगळे पुरावे आता घेऊन तुम्ही हं सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आता सुद्धा उघडा आहे ना। परंतु संपूर्ण बरं। देशभरातील काँग्रेस आणि त्यांना जे काही सामील पक्ष आहेत हं ते चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरतायत आणि त्यांच्या वांदा झालेला आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी। म्हणून आता हे असे आरोप केले जात आहेत, बाकी काही बरं, नाही। बिनबुडाचे आरोप आहे असं तुमचं म्हणणं आहे। मात्र ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे ही संपूर्ण चर्चा